आणि त्यांचं जर पाठबळ, राजकीय लोकांचं पाठबळ जर अशा गुन्हेगारांना राहिलं तर गुन्हेगारी ही थांबणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं माझं तर म्हणणं आहे, गुन्हेगार हा कुठल्याही पक्षाच्या विचाराचा जरी असता तो गुन्हेगार आहे. त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवण्यासाठी कुठेतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे. आणि त्यांनी जर त्या मंत्र्याचा संपर्क कार्यालय जर त्याच्या हस्ते उद्घाटन होत असेल तर अशा गोष्टी थांबल्या पाहिजे. बीडची पुनरावृत्ती नगरमध्ये होण्याला सुद्धा वेळ लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं घटना असेल किंवा बलात्काराची घटना असेल किंवा खोक्या नावाचा अजून एक गुंड परत समोर आलेला आहे जो प्रचंड मारहाण करतोय, क्षणाची शिकार करतोय. बीडच्या कायदा आणि व्यवस्थेचं काय? बीडमध्ये तर कायदा व्यवस्थाच राहिलेली नाही. तुम्ही पाहिलं असेल पुण्यामध्ये काही घटना घडल्यानंतर प्रत्येक चौकात बोर्ड लागले होते का आमचं बीड नाही झालं पाहिजे. पण हे बीड जरी आज गुन्हेगारांच्या बाबतीत हे हिट लिस्टवर जरी दिसत असेल तरी राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक, राजकीय लोकांचं पाठबळ त्यांना आपल्याला पाहायला मिळत आहे. काही राजकीय नेते मंडळींच्या व्यासपीठावर सुद्धा गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांचं जर पाठबळ, राजकीय लोकांचं पाठबळ जर अशा गुन्हेगारांना राहिलं तर गुन्हेगारी ही थांबणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं माझं तर म्हणणं आहे, गुन्हेगार हा कुठल्याही पक्षाच्या विचाराचा जरी असता तो गुन्हेगार आहे. त्याची गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवण्यासाठी कुठेतरी ठोस पाऊल उचललं पाहिजे. पण तुमच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी जर तुम्ही अशा प्रवृत्तीच्या लोकांना तर पुढे घालणार असेल तर हे आपल्या राज्यासाठी नव्हे देशासाठी घातक आहे. तुम्ही पाहिलं असेल नगर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात शिर्डी या ठिकाणी एका गुंड ज्याची तडीपारी झाली, ज्यावर अनेक वेळा हद्दपारी झाली, अशा गुन्हेगाराच्या हस्ते जर एखाद्या जबाबदार मंत्र्याचा सत्कार होत असेल तो त्या हारामध्ये आज तुम्हाला तो गुंड प्रवृत्तीचा माणूस दिसतो. आणि त्यांनी जर त्या मंत्र्याचा संपर्क कार्यालय जर त्याच्या हस्ते उद्घाटन होत असेल तर अशा गोष्टी थांबल्या पाहिजे. बीडची पुनरावृत्ती नगरमध्ये होण्याला सुद्धा वेळ लागणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं संतोष देशमुखांच्या हत्या 3 महिने पूर्ण झाले. धनंजय मुंडे जे आहेत त्यांना सहआरोपी करा अशी मागणी होत आहे. तुमचं काय मत आहे? जी सत्यता पडताळून त्या गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं मग सत्यतेमध्ये एखाद्यावर आरोप करण्यापेक्षा सत्यता पडताळून जर त्यामध्ये कुणी जरी कोणाचाही संबंध येत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तुम्ही झेडपीचे जे आहेत सीसीटीव्ही फुटेज मागवले, काय नेमकं उद्देश आहे? जिल्हा परिषद ही ग्रामविकासाची नाळ प्रत्येक गावागावापर्यंत, प्रत्येक घराघरापर्यंत घेऊन जाण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असतं. जिल्हा परिषद ग्रामविकास हा एक कणा आहे आणि त्या जिल्हा परिषदचे शिओ आता सध्या प्रभारी कालखंड असल्यामुळे शिवोंच्या हातात सगळे काही सूत्र आहे. ते जिल्हा परिषदचे शिव कधी जरी जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर एकच उत्तर ऐकायला मिळतं, आज व्हीसी आहे, आज मीटिंग आहे. अरे तुम्ही जिल्हा परिषदचे शिव आहे, तुम्ही व्हीसी सुद्धा त्या तुमच्या कार्यालयातून घेऊ शकता. तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन मीटिंग तिथूनच तुम्ही अरेंज करू शकता. पण कधी विचारलं तर शिवसाहेब कुठं व्हीसीला गेले, कुठं मीटिंगला गेले. अरे तुम्ही जर अशा पद्धतीने जर कारभार चालणार असेल तर हे चुकीचं आहे. त्यामुळे मी त्या जिल्हा परिषदच्या त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मागितले. मी तर मधल्या काळात जलजीवनच्या बाबतीत भ्रष्टाचाराची मागणी केली, काही सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याच अधिकाऱ्याला, बडदे नावाच्या अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेच्या शिवोनी त्यांना पाठबळ दिलं, त्यांच्या पांघरून घालण्याचं काम केलं. तर ही चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे मी येणाऱ्या संसदेमध्ये जलजीवनच्या बाबतीत तर मी केंद्रीय स्तरीय चौकशी समिती नेमण्याचा त्या ठिकाणी मी CR पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांना सांगितलं एक IPS दर्जाचा अधिकारी त्या कमिटीचा अध्यक्ष पाहिजे. आणि ज्या जिल्हा परिषदचे शिव किती वेळा महिन्यात बसतात त्या बाबतीत सुद्धा मी संसदेत प्रश्न मांडणार आहे.